नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत. आम्ही तिघ जण फ्रेश झालोय. तिघांनी पण आज सकाळी सकाळी आंघोळ केली. आणि बघा आता कॉफी मशीन आणली ना, हे बघा धिंगाणा कसा चालू आहे सारखा. दुसरी वेळ सकाळी मी आणि नितीन शेटनी पिल्ला होतं, फक्त कुंदन शेटनी नव्हती घेतली कॉफी. आता त्यांनी पण सुरू केली, चालू केलंय. एक चहा पिते, नितीन शेट चहा पिते आणि बघा आमचा चमचा. आणि कुंदन शेट पिते कॉफी. ते बघा सामान सगळं. गाडी लावली पॉइंटला, पण अजून तरी थोडा पण माल नाही. कॉफी कमेंट करा. प्यायला बोलव ना पहिले. चांगली होती कॉफी, मस्त वाटतं सकाळी सकाळी प्यायला. आता लांब जायची काय गरज नाही, प्यायची इच्छा झाली तरी 2 मिनिटात लगेच तयार होते. किती वेळ लावतील आता भरायला काय माहिती. दुपारनंतरच चालू करतील, कारण की अजून माल कटिंग होतो या साईडला. बघा माल पण नव्हता त्यांच्याकडे, वणखे वगैरे. 10 टायर सकाळी आली, ती खाली केली त्यांनी. कुंदे शेट म्हणतात मी मागवली. त्याच्यानंतर आता कटिंग चालू आहे. थोड्या वेळाने नाश्त्याला जायचं. नाश्ता म्हणजे जेवण वगैरे सगळं एकदाच करून यायचं फायनल. आणि रात्री बघू काय होतं ते. बघूयात मित्रांनो. यांचं कॉफी पिणं चालू आहे आता. वडा खुद जान जाओ. मित्रांनो, 4:45 वाजले संध्याकाळचे. गाडी भरते आपली, भरणं चालू आहे. कॉफी मी आणि कुंदन शेट खाली. कुंदन शेट सगळ्या लाईटी आहे ना साईडच्या, ते बसवते. पहिल्याच्या आपल्या जरा खूप झाकझुक होत्या, तर आता सोबर लाईटी घेतल्यात, ते बसवते. आणि आम्ही चाललोय. झोपलो होतो जरा 1.5-2 तास झाला. उठलोय आता. तिथून शेटनी चहा बनवून आणलाय. लगेच पाणी गरम करून आणायचं, बाकीचं सगळं रेडीमेड टाकायचं. तर या चहा प्यायला जरा उशीर होईल निघाला, पण गाडी 100% भरणार. सुप्रभात मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8 वाजलेत. अजून आम्ही बिलमध्येच आहे. काल जरा आमचा पुतळा झाला, कारण की मटेरियल जरा कमी पडलं. ते वाटलंच होतं, मी म्हणत पण होतो काय सांगता नाहीत कधीपर्यंत हे करतील. थोडासा माल बाकी आहे गाडीत टाकायचा, तर म्हटलं दुपारपर्यंत सोडतो म्हणून. तर बघूयात आता काय होतं. आणि भवानी पेठेतलाच माल आहे आपला. मागं आपली दुसरी गाडी पण दिसते बघा, तिथं शेडमध्ये लावली आहे. मामा पण आले, त्याला बहुतेक चामुंडा असेल. भयानक थंडी पडली आहे मित्रांनो इथं. नको झालं थंडीने. चांगलाच गाठा चालू झाला आहे. जरासं सर्दीसारखं झालं आहे. चांगली म्हणजे चांगली थंडी पडली. म्हणजे 2 दिवस एवढी जाणवत नव्हती, पण आज रात्री तर भयानकच थंडी पडली. गाठा चांगला चालू झाला. तर जाऊयात आता, फ्रेश वगैरे होऊयात. सगळे उठलेत. मामा रात्री 12:30 वाजता आले. कुंदन शेट येते, सगळेच उठलेत. पहिले फ्रेश वगैरे होऊयात. आता मामा आलेत म्हटल्यावर आमचं जेवणाचा काय प्रॉब्लेम नाही. आता मामा सगळे बनवतील जेवण वगैरे. आणि म्हटलेत की दोन्ही गाड्या पण आज संगती सोडणार आहे म्हणून. तर बघूयात आता काय होतं काय नाही. पहिले जाऊयात, फ्रेश वगैरे होऊन येऊयात. मित्रांनो, सकाळचे 11 वाजलेत. हे बघा, हे लाईटीचे काम करत आहे शेट. लाईटी बसवते. त्या पहिल्याच्या लाईटी आपल्या खूप झॅकझिक होत्या, त्याच्यामुळं हे लाईटी बसवते. कमी पडल्या. टोटल 8 लाईटी घेतल्या होत्या. इंडिकेटरच्या लाईटी, पार्किंगच्या लाईटी. बघा, या साईडला 4 बसल्यात आणि त्या साईडला 3च बसल्यात. 7. त्याच्यात पण 1 कमी आली आपल्याला. अजून थोडं बाकी राहतील. गाडी पण भरत आली आहे आपली. मामाला 1 किलो चिकन आणून दिले. मामा लागलेत आपल्या कामाला. आता थोडीशीच बाकी आहे, जास्त नाही. म्हटले 2 वाजेपर्यंत सोडतो,
बघूयात आता मधलं सगळं झालंय, मागचंच राहिलेलं फक्त. एवढं भरली की सुटल. आता उन्हाचा चटका बसतोय. सकाळी सकाळी एवढी बेकार थंडी होती आणि आता ऊन चालू झालं. लवकर भरली तर लवकर निघू. मामाशी पण गाडी सोडणार आहे म्हणते, पण बघू आता काय होते. सोडली तर बरं, संगतीच जाता येईल, थोडा वेळ थांबता येईल आणि मामांना पण संगतीच घेऊन जाता येईल. जेवण बनलं की आता जेवायचं पहिले. मामाने तिथं समोर गाडी लावली, ते तिथं जेवण बनवायचं काम चालू आहे त्यांचं आतमध्ये. आपली गाडी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मामाची गाडी काय भरणार नाही. त्याच्यामुळं मामाला लावलं आता. नितीनशे कॅन भरायला गेलेत. एवढ्या ओंडके आलेत. आज सकाळी पण एक गाडी आली, त्याच्यामुळं होऊ शकतं. मामांचं चामुंडाचं होईल. मित्रांनो 5:30 वाजले संध्याकाळचे. गाडी भरली आहे, काटा वगैरे करून आम्ही गाडी बांधून घेतली, पण अजून टपाल नाही. टपाल द्यायला अजून अर्धा तास लागेल म्हटले. गाडी सगळी बांधून वगैरे घेतली. खूप वेळ लावला तसं. मामाची गाडी नाही सुटत आज. मामाची गाडी उद्या सुटल. जरा वेळ लागेल त्यांना उद्या पण हाच टायमिंग होईल मामाला. हे बघा, गाडी सगळी बांधून वगैरे घेतली. वरच्यावर कागद टाकलाय आणि आतूनच रश्या घेतल्यात. अजून अर्धा तास म्हणजे 6 वाजतील निघायला आम्हाला इथून. काय करणार आता, तोपर्यंत कामं झाले सगळे. हे बघा, या लाईटी बसवल्यात कुंदन शेटनी. अजून 2 लाईटी, 3 बसवल्यात या साईडला. ही एक बदलायची आणि ही एक बदलायची. या 2 बदललं की झालं मग. आणि त्या साईडला एक बदलायची फक्त. हॅलोजन लॅम्प जरा वरती घेतला, तो जवळच फोकस पडत होता. तर बघूयात आता किती वेळ लागतात आणि कधी येतात ते. निघूयात लवकर. अण्णा थांबलाय आपल्याबरोबर, कालपासून थांबलाय तो पण. त्याची कालच गाडी भरली होती, पण 2 गाड्या त्याच्या अगोदर सुटल्या, त्याच्यामुळं त्याची पण गाडी शनिवारीच खाली होणार आहे. त्यामुळे तो थांबलाय. तो मगाशी कडूरला होता पुढे आमच्या. सावकाश चलतो पुढं म्हटला. तो एकटाच आहे. हो, डॉगी फुल ब्लॅक आहे, तर तो पण असणार आहे आपल्याबरोबर. निघूयात टपाल भेटले की. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. आलोय आता आम्ही MT हॉटेलला. जेवण वगैरे झालं एवढ्यातच. आता निघूयात. फार उशीर झाला. टपाल द्यायला त्यांनी उशीर केला. 7 वाजता निघालो तिथून. मध्ये आधी कुठं थांबलोच नाही, डायरेक्ट इथंच आलो आता MT हॉटेलला. आता जाऊयात. अण्णा म्हणून आपला जोडीदार होता तर फार हुबळीला पोचले. आता आम्ही जेवण केलं मस्तपैकी. आता आपण पण मुल्लापर्यंत जाऊयात. मुलाला जाऊन झोपूयात आणि सकाळी निघूयात. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की आम्ही आपली गाडी कधी खाली होते, कुठला माल लोड वगैरे करतो. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.